पंक्तीला तूप कमी पडलं होतं त्यावेळेस दादासाहेबांनी वारकऱ्यांनी दादांना सांगितलं की दादा आपल्याला पंक्तीला तूप कमी आहे. त्यावेळेस दादांनी सांगितलं की ठीक आहे तुम्ही स्वयंपाक करायला घ्या, मी तुपाची व्यवस्था करतो म्हणून सांगितलं. आणि 2 सेवेकऱ्याला सांगितलं की तुम्ही चंद्रभागेला जाऊन 2 घागरी पाणी भरून घेऊन या. मग त्यांनी पाणी भरून आणलं आणि दादांनी त्याच्यावरती उपरणं झाकून ठेवलं. आणि ज्यावेळेस स्वयंपाक तयार झाला त्यावेळेस सेवेकऱ्यांनी दादांना जेव्हा विचारलं, दादा तुपाची व्यवस्था झाली का? त्यावेळेस दादांनी सांगितलं त्या घागरीमध्ये तूप आहे, ते घ्या आणि पंक्तीला वाढा. त्या पाण्यापासून तूप तयार झालं होतं. ते तूप पंक्तीला वाढलं आणि ती पंगत होती मार्गशीर्ष शुद्ध दशमीची. नमस्कार, पंढरपूर पीपल्समध्ये सरसं स्वागत. सध्या आपण दोंडा महाराज मठ या ठिकाणी आलेलो आहेत. ह्या फळाची मोठी परंपरा आहे. हजारो भाविक, लाखो भाविक दर त्या आषाढीला, कार्तिकीला इथं ह्या मठात येतात. जे मठ आहे याची रचना कशी आहे, भजन, कीर्तन, प्रवचन आणि नंतरनं प्रसाद, हे सगळं जाणून घेण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत. आमचे सद्गुरू धोंडोपंत दादासाहेब हे माढा तालुक्यातील घोटी या गावचे असून ते पंढरपूरला परमात्मा पांडुरंगाच्या सेवेसाठी, भक्तीसाठी पंढरपूरमध्ये आले होते. पूर्वी ते गंगू काका शिरवळकर यांच्या वाड्यामध्ये त्यांचं वास्तव्य होते. त्यांचे गुरु, दादासाहेबांचे गुरु गंगू काका शिरवळकर होते. आणि तिथं दादा सेवा करत असताना तिथं काही घटना घडल्या. त्यामुळं मग दादा तिथून बाहेर पडले. बाहेर पडल्यानंतर दादा पुंडलिक मंदिराच्या पाठीमागे भजन करत बसले. परंतु त्यांच्याकडे टाळ, मृदंग काहीच नव्हतं. अचानक एक माणूस आला आणि त्यांनी सांगितलं की अमक्या अमक्या दुकानदाराने तुमच्यासाठी टाळ आणि मृदंग पाठवलेत. मग दादासाहेबांनी विचारले, त्या दुकानदाराचं नाव तरी सांग बाबा, आम्हाला पैसे द्यायचे आहेत. मग ते म्हटले की तुम्हाला नाव वगैरे सगळं कळेल. परंतु जेव्हा भजन केलं आणि ते टाळ वगैरे घेऊन आले आणि ते दुकान शोधायला गेले तर दुकान नव्हतं. ज्यांनी मृदंगाने टाळ आणून दिले तो माणूस पण नव्हता आणि ते दुकान पण नव्हतं. म्हणजे परमात्मा पांडुरंगाने दादासाहेबांसाठी पहिल्यांदा टाळ आणि मृदंग आणून दिले. आणि मग दादाने वाळवंटाला पहिल्यांदा भजन केलं. त्यानंतर मग दादाने हळूहळू वारकऱ्यांच्या सानिध्यामध्ये, संबंधामध्ये प्रत्येक वारकऱ्याला आवाहन करून मग ह्या फळाची स्थापना केली. आमचा तुकोबरायकडे दिंडी क्रमांक आहे, पुढे रथाच्या पुढे 3 क्रमांक आहे. आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये रथाच्या पाठीमागे 20 क्रमांकाची दिंडी आहे. माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये धोंडोपंत दादासाहेबांच्या दिंडीमध्ये 5 ते 6 हजार वारकरी असतात. आणि तुकोबरायांकडे 3,500च्या आसपास वारकरी असतात. ह्या दादासाहेबांच्या फळाला 200 वर्ष पासूनची परंपरा आहे. मठ सकाळी पहाटे 5:30ला उघडला जातो. इथं जे पहारेकरी विना घेणारे आहेत त्यांना 2-2 तासाच्या पाळ्या दिलेल्या आहेत. 2 तासांनी माणूस बदलला जातो. मग ती जी काय पहारेकरी आणि इथले सेवेकरी अशी 40 ते 50 लोक रोज इथं मुक्कामला आहेत, रोज. मग त्यांना सकाळी मठ आमचं फड उघडल्यानंतर त्यांची पहिली चहाची आणि नाश्त्याची सोय केली जाते. त्यांना नाश्ता दिला जातो. नाश्ता दिल्यानंतर ज्यांची पंगत आहे त्यांचा दादासाहेबांना अभिषेक होतो. अभिषेक झाल्यानंतर दादासाहेबांना ब्राह्मणांच्या हस्ते दादांना नैवेद्य आहे. आणखी पण आमचा नैवेद्य हा ब्राह्मणांनीच केला जातो आणि ब्राह्मणांनीच दादांना दाखवला जातो. आमच्या दादांच्या नैवेद्याबरोबर दादांपासून परंपरा चालत आलेल्या आहे. दादांबरोबर नामदेवरायाला नैवेद्य आहे, पुंडलिक रायाला नैवेद्य आहे आणि पांडुरंगाला नैवेद्य आहे. हे रुक्मिणी मातेला आणि पांडुरंगाला हे 4 नैवेद्य गेल्यानंतर पंगत बसते, तोपर्यंत पंगत बसत नाही. आणि आमच्या फळामध्ये दररोज अन्नक्षेत्र चालू आहे. रोज कमीत कमी 250, 300, कधी 500 वारकरी भोजन करतात. आणि 365 दिवसाच्या पूर्ण पंक्ती वेगवेगळ्या वारकऱ्यांनी वाटून घेतलेल्या आहेत. पंक्तीला तूप कमी पडलं होतं त्यावेळेस दादासाहेबांनी वारकऱ्यांनी दादांना सांगितलं की दादा आपल्याला पंक्तीला तूप कमी आहे. त्यावेळेस दादांनी सांगितलं की ठीक आहे तुम्ही स्वयंपाक करायला घ्या, मी तुपाची व्यवस्था करतो म्हणून सांगितलं. आणि 2 सेवेकऱ्याला सांगितलं की तुम्ही चंद्रभागेला जाऊन 2 घागरी पाणी भरून घेऊन या. मग त्यांनी पाणी भरून आणलं आणि दादांनी त्याच्यावरती उपरणं झाकून ठेवलं. आणि ज्यावेळेस स्वयंपाक तयार झाला त्यावेळेस सेवेकऱ्यांनी दादांना जेव्हा विचारलं, दादा तुपाची व्यवस्था झाली का? त्यावेळेस दादांनी सांगितलं त्या घागरीमध्ये तूप आहे,
ते घ्या आणि पंक्तीला वाढा. मग ते तूप त्या पाण्यापासून तूप तयार झालं होतं. ते तूप पंक्तीला वाढलं आणि ती पंगत होती मार्गशीर्ष शुद्ध दशमीची. 365 दिवसामध्ये मार्गशीर्ष शुद्ध दशमीला तूप, वाटीभर तूप आणि पुरणपोळीची एकच पंगत आहे मार्गशीर्ष शुद्ध दशमीची. तर त्याचे इतिहास असा आहे की ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी कार्तिक वारीला जी दिंडी आमची दादांची आळंदीला जाते आणि माऊलींचा समाधी सोहळा करून दिंडी बरोबर मार्गशीर्ष शुद्ध दशमीला इथं फडावरती येते, पंढरपूरमध्ये येते. मग जे वारकरी महिनाभर चालत गेले, महिनाभर चालत आले, त्या वारकऱ्यांची एनर्जी वाढावी, त्यांना ताकद यावी म्हणून दादा 8-9 पोळ्या आणि वाटीभर तूप वारकऱ्याला देत होते. त्या पंक्तीला तूप कमी पडलं होतं आणि त्यावेळेस अशी घटना घडली. त्याच्यानंतर जेव्हा मार्केटमधून तूप वारकऱ्यांकडून ते दान स्वरूपामध्ये तूप आलं, ते तूप दादानी जेव्हा चंद्रभागेला अर्पण करायला सांगितलं, अर्पण करत असताना त्या घागरीतून जी धार तुपाची खाली चंद्रभागेत ओतली जात होती, त्यावेळेस घागरीतून येणारी धार तुपाची होती, परंतु जी पाण्याला चिटकलेलं तूप होतं, जनरली तूप पाण्यावर तरंगायला पाहिजे, परंतु जेव्हा पाण्याला चिटकलं त्यावेळेस ते पाणी होत होतं, म्हणजे तरंगलं नाही तूप. म्हणजे चंद्रभागेनं दिलेलं पाणी, तुपरूपाने दिलेलं पाणी तिनं स्वीकारलं, म्हणजे चंद्रभागेनं तुपाचं दिलेलं तूप स्वतः ग्रहण केलं. अशा पद्धतीची कथा आमच्या दादांची आहे. ह्याचबरोबर आमच्या दादांच्या फडावरती महाराष्ट्र, आंध्र आणि कर्नाटक या 3 राज्यातून 4.5 लाख वारकरी येतात. 900 गावं आमच्या दादांच्या फडावरती जोडले गेलेले आहेत. त्यात 900 गावापैकी महाराष्ट्रातली जवळजवळ 600 गावं आहेत. बाकी उर्वरित गावं कोकण आहे, मुंबई आहे, नांदेड परिसर आहे, जालना आहे, परभणी आहे, आंध्र प्रदेशामधले आणि कर्नाटकमधले 250 गावं आमच्या फडावरती जोडले गेलेले आहेत. ते सगळे वारकरी त्यांच्या ठरलेल्या वारीला, ठरलेल्या एकादशीच्या वारीला ते दिंड्या घेऊन येतात आणि आपली वारी पूर्ण करून जातात. ह्याच वारकऱ्यांच्या पैकीच काही वारकरी ज्ञानेश्वर महाराज आणि तुकोबारायाच्या पालखी सोहळ्याबरोबर आमच्या दिंडीबरोबर असतात. आमच्या विश्वस्त मंडळाची म्हणजे दादानी फड स्थापन केला 200 वर्षापूर्वी आणि दादा हयात होते तोपर्यंत इथं पत्र्याचं शेड होतं. पत्र्याच्या शेडमध्ये आणि पाठीमागं इमला होता, लाकडी बांधकामाचा वाडा होता. त्या वाड्यामध्ये दादा कामकाज पाहत होते फडाचं. त्याच्यानंतर दादानी देह ठेवला 1945ला. 1945ला देह ठेवल्यानंतर 1955 साली पहिली खाजगी ट्रस्ट स्थापन झाली, खाजगी. आणि ती स्थापन झालेली ट्रस्ट 1978 साली त्याचं रूपांतर घटनेमध्ये झालं. त्याची घटना 1978ला झाली आणि तिथून पुढं मग आमचे 11 विश्वस्त 1993 पर्यंत 11 विश्वस्त कार्यरत होते. 1993 नंतर काही लोकांनी काही विभाग वाढवावे म्हणून सांगितलं आणि त्याच्यामध्ये 11चे आता 15 विश्वस्त झालेले आहेत. आणि त्या 15 विश्वस्तामध्ये आता मे 2025 पासून मी अध्यक्ष आहे आणि माझ्याबरोबर वेगवेगळ्या विभागातली 15 विश्वस्त कार्यरत आहेत. नित्यक्रम मी महिन्यातून 2 किंवा 3 वेळा येतो. मॅनेजमेंट कमी जास्त काही अडचण पडली तर पाहण्यासाठी येतो. परंतु इथं आमच्या फडाचे सचिव आहेत तुकाराम दळवे, मुंबई विभागातले आहेत. ते 24 तास 12 महिने इथंच असतात. त्यांच्या जोडीला आमचे साळुंके नाना व्यवस्थापक आहेत, सोहम नाझरकर व्यवस्थापक आहे, वैभव बेलपत्रे व्यवस्थापक आहे आणि अधूनमधून आमचे मनमत पवार म्हणून मेंढापूरचे विश्वस्त आहेत, लक्ष्मण शेळके चिलाईवाडीचे विश्वस्त आहेत, भास्कर पवार खजिनदार आहेत चिलाईवाडीचे. पंढरपूर परिसरातले जेवढे विश्वस्त आहेत ते त्यांच्या वेळेनुसार येऊन इथं सेवा देतात. आणि बाहेरचे जे आहेत, आता आंध्रमधून आमचे नामदेव कोळे विश्वस्त आहेत, ते आता 4 दिवस झाले इथं सेवा करायला येतात. त्यांच्या प्रपंचातून त्यांच्या कामाच्या सवडीतून जसं शक्य आहे तसं येऊन दादांच्या फडावरती ते सेवा बजावतात. मग त्यांची सेवा काय आहे? फडातली देखभाल करणं, रोजची पंचपदी करणं, कुठल्या वारकऱ्याला काही अडचण आहे हे पाहणं. आणि पंढरपूरमध्ये ठराविक असे काही फड आहेत, त्या फडापैकी आमचा दादांचा फड आहे की इथं 12 महिने 24 तास विना उभा आहे. कधीच दादासाहेब हयात होते तेव्हापासून, म्हणजे 200 वर्षापासून आमचा विना कधीच खाली ठेवला गेला नाही. म्हणून जनरली सगळ्या ह्याला मठ असं नाव आहे, परंतु आमचा एकमेव दादांचा फड असा आहे की त्याला फड नाव आहे. जिथं 12 महिने 24 तास विना उभा आहे त्याला फड असं नावाविधान दिलं जातं आहे. म्हणजे विना 24 तास उभा आहे तो फड आणि जिथं विना उत्सवापुरता आहे त्याला मठ म्हटलं जातं आहे.
आणि आमच्या फडाचे पूर्वी दादासाहेबांच्या नंतर आमच्या फडाच्या कारभारामध्ये दत्तोपंत काशीनाथ बडवे हे आमच्या गादीचे मालक होते. ते इथं 88ला त्यांचं देह ठेवला त्यांनी. त्यानंतर आता श्री प्रसाद दत्तात्रय बडवे हे आता सध्या पुढची त्यांची गादी चालवत आहेत. दत्तोपंत बडवे महाराजांची गादी आता प्रसाद महाराज बडवे चालवत आहेत. की आपल्या शेतात पिकलेलं पहिलं पोतं दादासाहेबांच्या फडावर अन्नदानासाठी जावं म्हणून ते धान्य आम्हाला दिलं जातं. मग त्यातलं आम्ही जेवढं धान्य आम्हाला लागतं त्याच्यानंतर फडावर येणारा जो वारकरी आहे तो इथून माघारी उपाशी कधीच जात नाही. मग आम्ही काय करतो, पंगत झाल्यानंतर जर समजा स्वयंपाक संपला आणि काही वारकरी जर फडावर आले तर ह्या धान्याचा उपयोग करून आम्ही त्यांना संध्याकाळचं भोजन, दुपारचं भोजन, मग जे काय असेल ते, मग त्याच्यामध्ये चपाती भाजी असेल, भात आमटी असेल, जे असेल ते आम्ही ह्या धान्यातून त्यांना भोजन जीव घालतो. पण उपाशी माणूस एक पण जात नाही आतापर्यंत फडावरून, एकही वारकरी उपाशी गेला नाही. दुसरं वैशिष्ट्य असं आहे, समजा रात्री 10 वाजलेत, 11 वाजलेत, 12 वाजलेत आणि एखादा वारकरी कुठून तरी लातूर भागातून, कर्नाटकमधून दादांच्या फडावर निघालाय, परंतु काही अडचणीनुसार तो लवकर पोहोचू शकला नाही. मग तो कधी पोहोचेल? 11:30ला पोहोचेल, 12ला पोहोचेल. पण ज्या वेळेस ती काय 2-4 वारकरी फडावर येणार आहेत असं असलं तर त्या टोपल्यामध्ये तेवढं अन्न शिल्लक राहतं आणि ते आल्यानंतर मग तेच अन्न आम्ही त्यांना खाऊ घालतो. आणि जर कोण येणार नसेल तर टोपलं संपलेलं असतंय. हे 200 वर्षापासूनची परंपरा आहे. ह्यातली एक सुद्धा गोष्ट खोटी नाही. मग ही जी धान्य आलेले ह्यातलं काय धान्य आम्ही कार्तिकी वारीच्या दिंडीमध्ये, आषाढी वारीच्या दिंडीमध्ये ह्यातलं धान्य काय दळून आम्ही पीठ घेऊन जातो. जिथं गरज पडेल, जिथं कमी पडेल तिथं ह्या धान्यातलं पीठ आम्ही त्या पंक्तीसाठी वापरतो. आता एखादा वारकरी असा आहे, त्याचे वडील पूर्वी श्रीमंत होते, त्यांनी 10,000 लोकांची पंगत घातली, परंतु कालांतरानंतर त्यांच्या वारसांना ती जमलं नाही, त्यांच्यात वाटण्या झाल्या, विभाग झाले, गरीब परिस्थिती आली. वडिलांनी 10,000 लोकांची पंगत घातली, पण मुलाला आता 10 लोकांची पण पंगत घालणं शक्य होत नाही. मग ते काय करतात की बाबा वडिलाची परंपरा आहे म्हणून कुठंतरी 500-1000 रुपये देतात आणि पंगत घाला म्हणून सांगतात. मग त्यावेळेस आम्ही ह्या धान्याचा उपयोग करतो आणि त्याच्याच नावानं ती पंगत घालतो. पण ह्यातलं काय धान्य, त्यानं दिलेली काय रक्कम किंवा त्यानं दिलेलं काय जे धान्य आहे ती एकत्रित करून आम्ही रोज 250 ते 500 लोकांची पंगत घालतो. आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्री ह्या वारीला कमीत कमी 10,000 ते 12,000 लोक असतात मोठ्या वारीला. आणि प्रत्येक महिन्याच्या वारीला जी वारकरी आहे, ह्या 900 गावापैकी तुम्हाला मग सांगितल्याप्रमाणे काही विभागामध्ये असं आहे की त्यांची वर्षाची वारी ठरलेली आहे. पण पंढरपूर परिसरातल्या लोकांची महिन्याची वारी आहे. ते लोक मोटरसायकलीवर येतात, इथलं दुपारचं भजन करतात, संध्याकाळी प्रसाद महाराज बडवेंचं कीर्तन ऐकतात आणि संध्याकाळी निघून जातात. त्या लोकांची संख्या आहे कमीत कमी 1000 ते 1,500 रुपये. आपलं 1000 ते 1,500 लोकांची संख्या आहे प्रत्येक महिन्याची, पंढरपूर परिसर आणि इतर मिळून असे. आमच्या फडामध्ये 90 खोल्या आहेत. 90 खोल्यामध्ये ही जेव्हा इमारत बांधायला घेतली आम्ही, त्या पूर्वीच्या विश्वस्तांनी जेव्हा बांधायला घेतली त्यावेळेस प्रत्येक गावकऱ्यांनी त्यांच्या खोलीसाठी निधी दिलेला आहे. त्यामुळं 2 मजले पुढच्या सभामंडपातले 2 मजले त्या गावचे राखीव आहेत. म्हणजे वडदेगावचे वारकरी असतील तर त्या खोलीमध्ये वडदेगावचेच लोक राहतील, मेंढापूरचे वारकरी असतील तर त्या खोलीमध्ये मेंढापूरचेच राहतील. अशा काही खोल्या आहेत. आणि काही खोल्या जनरल आहेत की मग ते वारकरी आल्यानंतर आम्ही साफसफाईसाठी म्हणून, इथल्या मेंटेनन्ससाठी म्हणून प्रत्येक वारकऱ्याकडून फक्त 100 रुपये घेतो. नाम मात्र 100 रुपये स्वच्छतेसाठी म्हणून घेतो आणि त्यांना आम्ही ते राहायची सोय आणि जेवण तर फुकटच असते. आता आम्ही अध्यक्ष झाल्यापासून आम्ही पहिल्यांदा स्वच्छतेला प्राधान्य दिलं आणि वारकऱ्यांच्या सेवेला प्राधान्य दिलं. त्याचबरोबर दादांची जी पूर्वीपासून परंपरा आहे ह्या फडावरती, आमच्या फडावरती तुकोबारायाच्या गात्याला जास्त महत्त्व दिलं जातं. त्याचबरोबर रोज पंचपदीला महत्त्व दिलं जातं. आणि जी संध्याकाळची जी कीर्तन असतात, दशमी, एकादशी आणि द्वादशीची कीर्तनं, त्या कीर्तनामध्ये वेगवेगळ्या कीर्तनकाराला आम्ही संधी देतो. फक्त एकादशीचं कीर्तन हे हरिभक्तपरायण परमपूज्य हरिभक्तपरायण प्रसाद महाराज बडवे यांचं कीर्तन असतं. आता पुढचं उद्दिष्ट एक आहे की ह्या फडामध्ये किंबहुना दादासाहेबांच्या फडामध्ये वारकऱ्याची संख्या वाढावी म्हणून आम्ही आता 15 जून म्हणजे 1 जून 2026 पासून विद्यार्थी ठेवायला चालू केलेत. 5वी पासून 10वी पर्यंतचे विद्यार्थी ठेवतोय. त्या विद्यार्थ्यांना आम्ही प्राथमिक भजन शिकवतोय आणि त्याचबरोबर त्यांना कवटेकर प्रशालेमध्ये ॲडमिशन घेऊन दिलेलं आहे.
आमचे पटवर्धन सरांनी ॲडमिशन दिलेलं आहे. तिथं 5वी ते 10वी ते शाळा शिकतील आणि सकाळ आणि संध्याकाळी ज्याला मृदंग शिकायचा आहे तो मृदंग शिकेल. मृदंग शिकवण्यासाठी आमच्या चिलाईवाडीचे वाल्मिक बुवा कोळी म्हणून आहेत, त्यांना आम्ही मृदंग शिकवण्यासाठी ठेवलं आहे. त्याचबरोबर आमचे हे मनमत पवार मेंढापूरचे आहेत, हे पण मृदंग वादक आहेत. ते त्या मुलांना मृदंग शिकवण्याचं काम करतात. आणि बाकी आमचे खंदाडे गुरुजी आहेत, आमचे साळुंके नाना आहेत, आमचे बाकीचे विश्वस्त आहेत, ते लोक त्या मुलांना प्राथमिक भजन म्हणजे पंचपदी कशी असावी, हरिपाठ कसे म्हणावे, चाल कशी म्हणावी, कशा पद्धतीनं, जेणेकरून त्या मुलाला 10वीपर्यंत जर भजनाची ओढ लागली तर तो मुलगा वाह्यात जाणार नाही, त्याला व्यसन लागणार नाही आणि तो वाम मार्गाला जाणार नाही. म्हणून आम्ही त्या मुलांची इथं सोय केली. आता 20 ते 25 मुलांची ॲडमिशन झालेले आहेत, आमच्याकडे नोंदणी झालेली आहे. त्या मुलांना आम्ही 1 तारखेपासून इथं भजन आणि मृदंग आणि इतर गोष्टी शिकवण्याचं काम करतोय. पण हे करत असताना त्यांच्या शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून आम्ही कवटेकर प्रशालेच्या सचिवांना विनंती केल्यानंतर त्यांनी आम्हाला तिथं शाळेत ॲडमिशन द्यायची व्यवस्था केली. त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांना तिथं संस्कृत विषय असल्यामुळं अडचणी निर्माण झाल्या होत्या, म्हणून आम्ही परत विलास साळुंके सरांची शाळा आहे इथं, त्या शाळेचे सर आहेत, वैभव साळुंके सर असतील किंवा खंदाडे सर असतील, त्यांच्याशी आमची चर्चा झाली. त्यांनी म्हटले की ज्यांना तिकडं शक्य नाही त्यांना आम्ही आमच्या शाळेमध्ये ॲडमिशन देतो, पण कुणाचंही शैक्षणिक नुकसान होणार नाही याची आम्ही जबाबदारी घेतो म्हणून सांगितलं. शिक्षणाबरोबर वारकरी, वारकऱ्याबरोबर शिक्षण असं दोन्ही करायचा आमचा प्रयत्न आहे, जेणेकरून वारकऱ्यामध्ये वारकऱ्याची संख्या पण वाढावी आणि जी मुलं आता व्यसनाधीन व्हायला लागलेले आहेत त्यापासून त्यांचं परावर्तन करून त्यांना चांगल्या मार्गाला, आता 10वीपर्यंत मुलगा म्हणजे साधारणतः एक 18-20 वर्षापर्यंत असतो, मग त्याला बऱ्यापैकी कळतं आणि तो जर त्याच्या गळ्यात दादांची माळ असेल आणि तो जर भजनाच्या मार्गाला लागला तर तो व्यसनाधीन होणार नाही याची आम्हाला खात्री आहे. आणि दादांचा वारकरी शक्यतो व्यसनाधीन होत नाही. मग त्यांनी चुकीचं काही अन्न खाऊ नये, चुकीचं काही पेय पिऊ नये, ह्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे. हे सगळं मोफत आहे. सगळं त्या विद्यार्थ्याला इथं राहायला मोफत आहे, त्याचे कपडे लत्ते मोफत आहेत, त्याला राहण्याची सोय मोफत आहे, जेवणाची सोय मोफत आहे. त्यांना फक्त आम्ही सांगितलंय की तुम्हाला शाळेचा जो खर्च आहे, शाळेची फी, ती शाळेची फी तेवढी ते देणार आहेत, प्लस त्यांना जी काही वह्या लागणार आहेत, आता शाळेकडून काही दप्तर मिळतं मोफतमध्ये, गणवेश पण शाळेकडून मिळतो, म्हणजे आम्ही देत नाही, शाळा गणवेश देते. आणि वह्या पेन ह्या गोष्टी मिळत नाहीत, परंतु आमच्या औसा मतदारसंघाचे आमदार आहेत अभिमन्यू पवार साहेब, त्यांचे वडील आमच्या दादांचे वारकरी आहेत, त्यांचे आजोबा पण दादांचेच वारकरी होते, त्यांची परंपरा आहेत, ते माझे मामा आहेत. त्यांनी जाहीर केलं की इथं जेवढी मुलं शिकायला येणार आहेत त्या सगळ्यांची वह्या आणि जे काय इतर साहित्य लागणार आहे, शालेय साहित्य जे शाळेकडून मिळत नाही ते साहित्य ते त्यांच्या स्वखर्चातून देणार आहेत. त्यांनी ते कबूल केलेलं आहे.